अगं राजश्री काय बाई? काय करते? काय नाही बघा, डोकं विचारत होते. अगो बाई हे काय ग? काय तुला जे करायचं तू ते करायचं ठरवलंयस काय तू? काय केलं? अगो काय ड्रेस घातलाय आणि काय तुला पटतय? काय झालं? चांगलं तर दिसते ड्रेस. अगं काय चांगलं दिसतोय भाऊ भाऊ की तोंडात शेण घालीन. कशाला भाऊ की तोंडात शेण घालत इतकं चांगलं घालतं बघा बरं, कुठं काय अंग दिसतंय का काय का काय? हा अंग दिसतंय का? ए बाई आमची इथं नाही असलं चालत हे तुझे नाटक. काय? तुला बंद कर म्हणलो ती तू तिकडे घालायचं काय करायचं ते. लग्न करून आले तर तुझे हेच नाटक चालत काय पोरी सोरी सारखे? पोरी सगळे पोरगी नाही तर काय काय झालं आता? अगं 4 लेकराची आई झाली तरी सहज चाललं होय, म्हणजे 4 मी पोरगीच आहे. लेकराची 4 लेकराची आई झाली तरी म्हणते काय झालं काय झालं? 4 लेकर जाय दिसते का तुम्हाला मी? नाही दिसते नाही मी. नाही तू कालचं कुकुला बाळ दिसतंय. हा कालचं कुकुल बाळ नसतं दिसत मग काय झालं? पण किती चांगलं दिसतं बघा बरं किती. ए बाई ते चांगले बिंगले इथं जमत नाही इथं आमचं गाव आहे. तुला वाटलं काय ते लागले ही असं दिमाग दाखवायला काय ते मग ते साडी घाल ड्रेस घातलाय आणि काय तुमचं सगळं की त्या ड्रेसला मी आखी आग लावीन. हर्षला मी फिरायला जाणार म्हणून त्यांची मॅचिंग ड्रेस घातलाय आम्ही. अगो बाया हर्षलन तू कसं जातो ते नकटा कुत्रा बघत आहे त्याच्याकडं. हर्षलन मी म्हणा मॅचिंग मॅचिंग. मग आता मॅचिंग करून बाहेर बघितलं ना तुम्ही सगळं कसे फिरतात बाहेर मॅचिंग घालून. ए बाई ते कोण फिरते काय फिरते नाही इथं दाखवू नको घरातले काम कर. काय घरातले काम सगळे केलेत मी. आता चाललोय आम्ही बाहेर जायचे माझ्या आईच्या इकडे. अगो बाय बाय तुझ्या आईच्या इकडे म्हणलं तू घड्यावरच उधळती ग. मग आईच्या इकडे जायचंय मला तिथं कार्यक्रम आहे. हा नाही नाही तुझ्या आईचं काय थोबड शिवलं होतं काय मला फोन करून सांगायला? माझ्या आईला कसे बोलावलं. नाही नाही तुला सांगितलं मी नव्हतं काय घरात होय ग? काय? तू निघली पूजाला. हर्षलला सांगितलं हर्षल बोलू नका थोबड फोडीन. काय काय त्याचं नाव घेते तुला लाज वाटते का ग? हर्षलच म्हणणार. त्यांना आवडते हर्षलला मी हर्षल बोललेलं. अगो बाय बाय हर्षल त्याने सांगितलं काय? हो. त्याचं थोबड फोडते तुझं फोडीते ना. काय करायचं? त्यांनी सांगितलं मी तसं बोलले. मला आवडतो असे कपडे घालायला. अगं ए बिनलाजे हे असलं घालून चालली तिकडं तुझ्या माहेरात लोक थुकते तुझ्या म्हणते ते असलंय काय? आमच्याकडे असंच घालतात म्हणून घालून चालले. तुमच्या तिकडे सोडतो तुमच्या तिकडे राहिले काय आता? आमच्या घराचं काय नाव गाव इज्जत आहे का नाही? साडी बिडी घालायचं मग जायचं ते नाटक दाखवायचं ना. मला ड्रेस आवडतो मी ड्रेसच घालणार. तू कशी ड्रेसवर जाते बघते. ड्रेस आवडतो ड्रेस आवडतो एक ड्रेस घरात ठेवणार नाही एक सुद्धा आता. एक ड्रेस ठेवणार नाही असं कसं मी फाड देईन बरं ड्रेस तुम्हाला? ड्रेस ठेवणार नाही ड्रेस ठेवणार नाही. अगो बाय फाडू आवडते ना माझ्या मग तुम्ही पण त्याच पहिलं पाहणं बघणार आहे तो नवरा नवरा काय लावलाय ग? बघा बरं आई मला कसं भांडायला लागलं. काय झालंय? काय चाललंय तुला? तो डोळे गेले काय तुला दिसा ना काय काय चाललंय? मॅचिंग करून चाललोय बाहेर. काय? माझ्या घरी कार्यक्रम आहे तर बघा नुसते वाढत काय झालं? काय झालं? अजून काय व्हायची बाकी राहिले? काय झालं? वर थोबडे करून म्हणतो काय झालं? तुला आवडत का ड्रेस? नाही तर आवडत पण ती काय गावाकडे जायचं मला मोटरसायकलवर हे होतं ना त्रास होता ना. अगं काय नाटक करतो अरे 9 वारी साड्या घालून बाया गाडीवर बसत यात. बस त्यात पण आता लय लांब जायचंय ती गाडी साडी घसरती खाली सारखी काय नाही हे नाटक नाही ते साडी घाल म्हणून जा उधाळ कुठं उधाळायचंय ती. अरे असं इरीवार साडी घालते का नाही गावाला जायचं मला घातलाय मग घालते केवढं काय होतंय? हर्षा तू मार खाशील बरं का तुला मी सांगते. तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का मी? नाही अजिबात नाही ते ड्रेस ब्रेस नाही तर ती कॅन्सल काय तिच्या वाचून कुठं पूजा नाही राहिली लागला सांगायला. तू पण जाऊ नको जाते दारादाराले काम आहेत आपल्याला. अगं पाहुण्याचा लय आग्रह त्यांच्या मागच्या 2 कार्यक्रमाला गेलो नाही काय म्हणते ती? काय म्हणते? जाऊ असतं नको जाऊ. आणि असं जाते का असं बागलबाव बनून तिथं 4 चौघात? आता येऊन दे एवढ्या वेळेस काय? नाही येऊन दे पिऊन दे नाही तुला सांगितलं काय तावा तुला तिची बाजू धरून ओढू नको. काय कुठं काय बाजू धरली बरं? आता ड्रेस चांगला दिसतोय मॅचिंग करून घालून चाललोय. काय तुम्ही तर मॅचिंग नको म्हणू ती जाऊन दे थांब थोडं. मॅचिंग काढू का काय? ते कपडे काढायचे पहिला आग लावायची तिथं सगळं गोळा करून. ए ड्रेस वाली तुला हर्ष सांगते बरं का? अगं आहे जाऊन दे केला का ड्रेस? नाही अरे काय त्या चुलते त्या नाव ठेवी करायचं बाहेर जायचं त्यामुळे घातलाय. तुमच्या पोरीन ड्रेस नाव ठेवतात का? अगे माझ्या पोरीचं नाव न घे लागले सांगायला. नाव घेते तुमच्या बहिणी ड्रेस घालतात ना? घालतात की मग त्यांचं काय नाव घेते? ऐकून घे ती माझ्या पोरीचं मी बघ तू तुझ्या पुरतं बोल कळलं ना? तुझं सांगते मी. तू सून म्हणून इथं आलेली नाही सून म्हणून तू इथं आली. माझ्या डोळ्यात काय घालू नको सून म्हणून तू इथं आली. नाही इथं जमत नाही. हर्ष तो थोबड शिवलं का रे मूड दे. काय ड्रेस वाचून चाललंय तुमचं? तुला सांगितलं नाही तर तुम्ही पूजा बिजाला काय जायचं नाही काय नाही ते सगळं कॅन्सल. कोण घरची वाट बघतात? हिच्या घरच्याला का वळलं? अरे जाऊन का 4-5 वेळा त्यांचा कार्यक्रम हुकला ती सारखं तू काय जाऊन दे लावले रे. नाही नका जाऊ असतं नाही जायचं हे असं घालून तिथं चौक घालायचं काय 4 चौकात? आमच्या इथं असंच घालतात कपडे. नाही तुमच्या नको सांगू आमचं बघ तू इथली झाली तू तुमच्या नको तिथं ते मिरू आमचं रोज साडीच घालते ना रोज. मग आता बाहेर चालले मग घातलं मग काय झालं? बाहेर चालली म्हणून तू साडी घालून जायची असलं घालून नाही जायचं. नाही तू पण तिचं हाला करतोय ती पार बहिणीचं यांचं काढी ती. तुला पटत का? अरे तोय बाप कुठं उठतोय बसतोय 4 चौघात? आजीला अक्कल आहे का काय? लोकांच्या सुना राहत्यात. आणि हे बघ बोलायची गरज आहे का? थोडं सांगितलं कळतं का तुला? अरे कसं मला भांडायला मागापासून? अगं शब्द पडून देते का? वागते का नीट? आणि शब्द तरी पडून देते का? काय केलं मी? काय करायचे बाकी राहिले अजून?
काय करायचं बाकी काय राहिलं? केलं मी काय कोणाचा हात बिथरून पळून चाललोय बघ ऐक मग तो डोक्यात ते काय आता ह्याच बोलले ना मला कशी वागते मग काय वागले मी काय वागले मग हे काय बघावं ना. मग बरोबर म्हणजे काय करू तुला काय बोलायची गरज आहे का? मी काहीतरी बोलले तुला का बोलली आता पळून चालेल इतक्या लांब जायची काय गरज मग? आहे तुला? त्या कशा मला बोलत कशी वागतीन काय मग काय काय चुकीचं वागले का आहे बाई तू का पण बोलले बोलत जाऊ घातला ना घालून ड्रेस काय होत होता तुला हर्षा तू मार खाशी ना त्या ड्रेस वरून तुला मी सांगते घातला ना घातला म्हणजे तुझी परवानगी आहे का तिला ड्रेस घाल म्हणून परवानगी मस्त नाही मला माहिती आपल्या घरात जमत नाही पण बाहेर जायचं मला बाकीचे सोना बघ घालून जातात का नाही कुठं ए उलट्या खोपडीच्या उलट्या लोकांची सोना घालीत नाही अरे लय काय होतं, तू कुठं जाऊन बघा बाहेर मग दिसेल बाहेरचं बाहेर उंबऱ्याचं बाहेर मला देणं घेणं नाही मला लोकांचं देणं घेणं नाही मला जे पटत मी ते सांगणार आहे आता बाहेर फिरायला चाललं माणसं बघ सगळ्या बाया साडी ड्रेस वरच येतात साडी कोण नाही घालीत ते येड्या झाल्यात म्हणून तू व्हायचं का हिला होऊन द्यायचं का त्यांच्या ना लोकांचं म्हणून बघू ना आपल्याला वागायचं का लोक म्हणते करतात म्हणून लोक उद्या नाकडे नाचतील तुम्ही नाचणार का कसं काय नाकडे नाचन मग तुला लोकांचं सांगतो ना मला तिला दापायचं सोडून मला सांगतो आई आव झालं आणि ते आव झालं ती जायला जुनी परंपरा आता नवीन परंपरा लोक सगळे ड्रेस वर ए परंपरावाल्या तुझी परंपरा तुझ्या खिशात ठेव नाही म्हणजे नाही साडे घालायच्या आत व्हायचं तुझी परंपरा ना तुझ्या खिशात ठेव सांगितलं नाही म्हणशील परत कळलं ना बंद भांडत असतीस गय ए नीट बोल भांडायला याद नाही लागलं हे जर नसेल ना लटकवलं तर भांडले नसते नसते भांडत समजून सांगते भांडत नाही नाही पण मी माझ्या आईकडे गेलेलं अगं तो विषय नाही उधळणार रोजच उधळणार लग्न करून काय आली नाही नाही लग्न कशाला करून आली का राहायचं होतं आयचं पदर धरून काय आली मग मला कुठं जायचंच नाही बघा तुमच्या चालली मी दोघीच्यात आहे ना माझंच मारा नाही बिन कामाचं निघायच्या आधीच हा किरकिरी जाऊ आपण. किरकिर लय सोन्यान पिवळं झालं काय सोन्या पिवळ झालं कायला काय तो काय केलं केलं का नाही बिन कामाचं नाराज अगो बा नाराज तिच्या मंदार करतो रे नाराज आणि बिराज आता तिकडे पाहुणा तिकडे जायचं राहिलं सगळंच राहिलं मग राहून दे ना नाही तुम्ही नाही गेले तर त्यांची पूजा राहणार आहे का अरे पण म्हणतात ना जाऊन तुला नाही कळणार आता मला तिला कसं तयार करावं लागेल तयार करायला ओके जसं ती म्हणते तसं तिच्या मागे फिरत आहे आपलं नाही दडत जगाला काय नाव ठेवा असे तर आहे बरं झालं नाही गेली इतकं मनाला समाधान झालं ना मला तिला जाऊनच द्यायचं नव्हतं आता तिला सांगते स्वयंपाक कर आणि कसं असं गरम गरम खाते बघते ना काय करते